काय बोकडेची तुमच्या मी फोन लावलो काल सायंकाळी. रात्री 9 वाजेपर्यंत तुमच्या 2-3 वेळा फोन लावलो मी. फोन लागला नाही. आजच आहे म्हटलं माझ्या मुलीचा वाढदिवस आहे ना लक्षामध्ये. मला टेन्शन येऊन गेलं इकडे. म्हटलं रात्री फोन लावलो, फोन रिसिव्ह नाही केला. आता 10 वाजेपर्यंत या डेकोरेशन करायसाठी. अगे मोहन भाऊ ऐका तर माझ्या. हां बोल ना तर बोकडे बोल. अजी मोहन भाऊ थोडा प्रॉब्लेम झाली. कशाची प्रॉब्लेम झाली? माझ्या वडिलांची तब्येत खराब आहे, तर मी त्यांना भरती केलो काल सायंकाळी. तर मी आता दवाखान्यामध्येच आहो. काय दवाखान्यामध्ये आहे तू? हो, अचानकच तब्येत खराब झाली माझ्या वडिलांची, त्याच्यामुळे घेऊन यावं लागलं. आता कशी तब्येत आहे? 5% आराम आहे, नाही तर तशीच तब्येत आहे त्यांची. मरते का बापा बुढा? तर भाऊ मी याच्यासाठी फोन लावलो तुम्हाला की माझं जमणार नाही आज. काय म्हणते जमणार नाही? अरे तर लेका आज माझ्या पोरीचा वाढदिवस आहे. आता ऐन वेळेवर म्हणून राहिला तू की जमणार नाही म्हणून. अजी भाऊ समजून घ्या ना, आता वडिलांचीच तब्येत खराब आहे, आता कसा येऊ मी? ठीक आहे तू नाही येऊ शकत, पण माणसं बिनसं तर असतील ना तुझे. त्यांना पाठव. त्याच्यातच फांदा आला ना भाऊ. माणसंही नाही आहेत बटे, सुट्टीवर गेले आहेत. तर बिना माणसांचाच ऑर्डर घेऊन घेतला का तू? जास्त डेकोरेशन करायचा नव्हता, वाढदिवसाचाच डेकोरेशन होता. मी म्हटलं सांभाळून घेईन मी, म्हणून घेतलं. मोहन भाऊ मी तुमचे 2000 रुपये ॲडव्हान्स दिले होते, ते मी परत करून देईन, चिंता नका करू. अरे ॲडव्हान्सची चिंता नाही करत मी. आता सांग ना वेळेवरच्या. आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, आता वेळेवरच्या सांग. आता तूच करून दे दुसरा डेकोरेशन. मी कुठे जाऊ? अजी माझ्याने कुठे दुसरे डेकोरेशनवाले तयार होतील, आणि तयारही होतील तर डबल किंमत मागतील ना. या बोकड्याच्या चक्करमध्ये पडायलाच नाही पाहिजे होता. आणलं ना काय ना आपत. ते काही नाही बोकडे, मला पैसे वापस नाही पाहिजे. मला तू दुसरा डेकोरेशनवाला करून दे. आता मी हॉस्पिटलमध्ये आहो ना. कोणासोबत बोलून राहिले तुम्ही इतके जोरा? लाडू उठेल नाही का झोपली आहे तर? मग झोप नाही झाली तिची पूर्ण, तर मग रिंग करते. कामं नाही करू देत ना, काही नाही. सकाळी उठता बरोबर कोणाला फोन लावले तुम्ही? अरे मी फोन नाही लावलो, ते डेकोरेशनवाल्याचा फोन आला होता. हो रात्री तुम्ही लावतो म्हणत होते ना, लागला नाही म्हणत होते ना फोन तर? रात्री लागत नव्हता, त्याचाच आला होता आज फोन. का म्हणते ते गाजाला? ओरडत होते ना तुम्ही त्याच्यावर. अरे तर आता ऐन वेळेवर नाही येत आहे. काय म्हणता? डेकोरेशनवाला नाही येऊन राहिला? नाही तर का दिमागच खराब झाला माझं तर. हो राहू द्या ना, का दिमाग खराब करतात माहित नाही. काल म्हटले तुम्हाला फुगे वगैरे घ्या म्हणून, बर्थडेचं डेकोरेशन घ्या म्हणून. बलून्स वगैरे राहिले ते घरी करता येते आपल्याला डेकोरेशन. का राहता तू? माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, मला चांगला करायचा आहे ना, जोरासोरामध्ये चांगलं व्यवस्थित डेकोरेशन वगैरे सगळं मी केलं होतं ना. केलं होतं? मग कुठे गेला तुमचं डेकोरेशन? का कोणाला सांगितलं तर माहित नाही, कोणत्या डेकोरेशनवाल्याला सांगितलं तर? नेहमी आपल्याकडे येते त्याच डेकोरेशनवाल्याला सांगितलं ना. बोकडे भाऊंचं डेकोरेशन सांगितलं होते, ते तर येतात ना. काऊन नाही म्हणाले तर? ऍडव्हान्स वगैरे नाही दिले असणार तुम्ही? अरे दिलो होतो ना ॲडव्हान्स, 2000 रुपये दिलो होतो. त्याच्या ना बाबांची तब्येत काल अचानक खराब झाली म्हणते, तर दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं म्हणे. तर आता दवाखान्यामध्ये जावं म्हणे, म्हणून नाही म्हणाला. असं तर त्याला म्हटलं नाही की माणसं पाठवू म्हणून? तेवढा मोठा डेकोरेशनचा काम आहे त्याचा, तर माणसं बिनसत असतीलच ना. अरे सुट्ट्यावर आहेत म्हणते माणसं, लग्नाला काहीतरी गेले म्हणते. का हो बाबा तुम्ही पण? मी का केलं आता? माझी गलती आहे याच्यामध्ये? नाही तुमचीही गलती नाही आहे आणि त्यांची पण गलती नाही आहे. आता त्यांची बाबांची वेळेवरच तब्येत खराब झाली, तर ते पण काय करणार? अरे त्याला असंही म्हटलं मी की तुझ्या ओळखीचे असतील बा कोणी डेकोरेशनवाले, तर करून दे. तर तो म्हणते मी नाही करून देऊ शकत म्हणते, जर मी केलो म्हणते तर डबल पैसा घेतील म्हणते. बरोबर आहे ना, डेकोरेशनवाले कसं एकमेकांना नाही सांगत असणार. आता मग कसे करता? एक काम करा ना, ते आपल्या गावचे आहे ना डेकोरेशन, त्याला जाऊन भेटा ना. अरे त्यालाच आधी, सगळ्यात आधी मी त्यालाच विचारलं होतो. आता कसं लग्नाचं सीजन वगैरे सुरू आहे ना, त्याची तारीख बुक झाली होती. भाऊ म्हणे 4 दिवसाच्या आधी सांगितले असते म्हणे, आता मी नाही घेतलं असतो म्हणे ही तारीख. हो ना, आता लग्न बिग्नाचे सीजन नाही आहेत, आता वेळेवर कुठं मिळणार आहे डेकोरेशन? राहू द्या. आता एक काम करा, फुगे बिगेच्या ना त्याचंच डेकोरेशन करू आपण. आता केक घ्यायसाठी जाणारच ना तुम्ही? काही नाही होत, आता आपण घरी साधा सुद्धा डेकोरेशन करू. नाही राधा, असा कसा? वेळ आहे आपल्याकडे, 4 वाजेचा आपण कार्यक्रम ठेवला. अरे राधा ते तुझ्या माहेरचे ते का नाव आहे, नारायण भाऊ त्यांचं आहे ना डेकोरेशन? हो नारायण भाऊच्यात आहे डेकोरेशन. करून बघू का, त्यांना कॉल लावून बघू? तुमच्याकडे फोन नंबर आहे का त्यांचा? हो आहे, मागे फोन नंबर वगैरे दिला होता ना त्यांनी. हो का? लावून बघा बाबा. आता पण आता लग्न बिग्नाचे सीजनच सुरू आहे, त्यांचे डेकोरेशन इकडे तिकडे जातच राहते. लावून बघा, असेल भाऊ खाली तर येईल घेऊन. हो लावून बघतो मी फोन. चहा आण बरं माझ्यासाठी. आता इथंच फोन नका लावत बसू. लाडू झोपली आहे ना, आता तिकडे येत नाही का? ब्रश वगैरे नाही करत, चहा म्हणता ना? नाही आधी फोन लावतो मी, करत राहीन ब्रश वगैरे. हॉलमध्ये येतो मी, आणते इथं चहा आण बरं. हो ठीक आहे, घेऊन येते. शांता येतो मी. आता कुठं वावरात चालले का? चहा पेले ना, वावरातून येतो म्हणाले ना, गेलेच नाही का? अरे जाऊन आलो वावरातून मी. मग आता कुठे चालले? माहित आहे ना गावी जायचं आहे तर?
लाडूचा वाढदिवस आहे तर जायचं आहे ना गावी. हो माहित आहे ना बाबा, म्हणून नुसतं पटकन वावरातून फेरी मारून आलो मी. हो तर आता कुठे चालले तर तुम्ही? अरे सलून मध्ये चाललो ना. बापा, आता सलून मध्ये चालले का? होय, कटिंग बिटिंग वाढली आहे ना, थोडासा येतो कटिंग करून. हो तर मग काल काऊन नाही गेले तुम्ही? हा, तुम्हाला ज्या दिवशी जायचं राहते ना त्याच दिवशी सुचते. कालही तर करू शकत होते ना कटिंग बिटिंग. वा रे वा शांता, हा तुझ्यासोबत मी तिकडे आलो कपडे घ्यायसाठी. घरी आलो तर किती वाजले होते? 5. मग मी वावरात गेलो. अजून काल वेळ तरी मिळाली का मला सलून मध्ये जायसाठी? हो तर तिथं मार्केटमध्ये जमत होता ना जायसाठी तुम्हाला. काऊन नाही गेले मग? हो, पागल आहे का? तिथं करतो मी. बापा, तिथं केले असते कटिंग तर काय होत होतं? तुला माहित वगैरे आहे? तिथं किती रुपये कटिंग घेतात? तर डबल रेट आहे आपल्या गावापेक्षा, तिथं डबल रेट आहे. हो का, म्हणून नाही केले नाही? नाही तर का, तेच पैसे वाचले तर पेट्रोल भरायच्या कामात येतात. शांता सांग मला, काम सारखाच होते आणि कशाला फालतू पैसे द्यायचे जास्त? हो हो, बरोबर आहे तुमच्या, बरोबर आहे. अरे शांता, कोण कोण येऊन राहिले? गेली होती ना तू सगळ्यांना सांगायला? कोण कोण येऊन राहिले मग वाढदिवसाला? हो आता सांगितली, आता का माहित कोण कोण येतात तर बाबा. आता ज्यांना यायचं आहे ते येतील. आता इंदू तर म्हणे सरपंचांच्या प्रशिक्षण आहे म्हणे, तर तिथं जायचं आहे म्हणे. जर लवकर होईल म्हणे तर येईन म्हणत होती. आता बाकीच्यांच्या माहित नाही. आता कोणता तर येईन म्हणत होती, पण ते काही सांगितले नाही तिने. आता जाऊ द्या, मी कोणाला विचारत नाही, फोन बिन करत नाही. ज्यांच्या जमेल ते येतील. मंजुळा काकू तर म्हणाल्या की नाही जमणार म्हणून, गहू सोंगणी सुरू आहे, बाया वगैरे आहेत त्यांच्या वावरामध्ये. रजनी जाते, दुर्गाई जाते, हे कावेरी पण जाते, त्यांच्या तर काही जमतच नाही म्हणाल्या त्या. आता येईल तर ललिता येऊ शकते आणि सूर्यकांता आणि कुंता, बस. हो ना, आपल्याच सांगा ना कसं जायचं तर. चारही जण जाऊ आपण तर मग घरी लागते चारा पाणी करायला म्हशीच्या. चारही जणांच्या कसं जमेल? अरे तर विशाल आणि सोनू दोघे भाऊ राहतील ना? हो, तर सोनू तर मारकूत होत आहे, मी येतो मम्मी म्हणून. तर मग एक काम करा ना, तुम्ही तिघेही माहिलं का? जा, मी थांबतो, मी नाही येत. हो नाही तुम्ही चला. आता तुम्ही खूप दिवस झाला ना नाही गेले तर. विशाल आता मागेचे 1 दिवस गेलाच होता, नाही येत म्हणत होता विशाल. तर तुम्ही चला आणि सोनू आणि मी तिघे जण चालले जाऊ. हा ठीक आहे, मग तसं करू. शांतताई, सोनू. हो, ललिता सारखा आवाज येत आहे. ये ना ललिता, ये इकडे मागे आव, ये. झाली का शांतताई तयारी? नाही ललिता, तयारी व्हायची आहे. आता स्वयंपाक वगैरे झाला, आता आंघोळ पाणी बाकी आहे. कोण कोण चालले शांतताई तुम्ही? सगळेच जण चालले? नाही सगळे जण नाही जात आहोत, विशाल थांबते घरी. एक जण पाहिजे ना घरी. गाई ढोरं आहेत, त्यांना वेळेवर चारा पाणी करावं लागते. दिवसभर बिना चारा पाणीचे राहतील का? पाणी पाजणे आहे, चारा टाकणे आहे, पाहिजे ना एखादा जण घरी. जमत नाही आमच्या सगळ्यांच्या. हो शांतताई, गाई ढोरं असले की नाही जमत. तू येत आहे का तर ललिता? हो, माझी तयारी आहे यायची, त्याच्यासाठीच विचारायला आली की कशाने चालले बा तुम्ही म्हणून. सूर्यकांताई आली होती विचारायला चालले का म्हणून, तर मी म्हटली हो. तर तेही म्हणे माझी तयारी आहे म्हणे, सांगेल म्हणे मग कशाने चालले का म्हणे. असं का, सूर्यकांताई येतो म्हणे का? कुंतानं काही सांगितलं नाही बाबा येते की नाही तर. कुंताला तर येते म्हणत होती ना, सूर्यकांता सांगत होती बाबा माझ्याजवळ. असं का, म्हणजे सूर्यकांता, कुंता आणि तुझी तयारी आहे नाही? हो, माझी तर तयारी आहे आणि ते दोघी येतो म्हणत होत्या. अरे तर शांता, मग एक काम कर ना, तुम्ही बाया बसने निघून जा, नाहीतरी अर्धी तिकीट आहे बसची. सोनू सोबत आम्ही गाडीने येतो, तसे तिघांना अडचणच होते. तुझी जाडीजुडीच आहे, मी जडाजुडाच आहो, तिघांना जमत नाही मग गाडीवर. हो ठीक आहे ना, तर मग तसं करू. कुंता जाऊ मग सोबतच. आता 10 वाजेची बस येते आपल्या गावी, त्याच बसने जावं लागेल. हो शांतताई, तर या मग पटकन 9:30 वाजे या बस स्टॉपवर. कुंतालाही मी फोन करून सांगून देते. ठीक आहे ना, ठीक आहे. हो, सूर्यकांताला सांगून देशील मग. हो ठीक आहे शांतताई. बस स्टॉपवरच व्हा मग सरळ. कसं लवकर गेला तर बरं होते. बसची काही गॅरंटी नाही, कधी 10-15 मिनिट आधी येऊन जाते नाही का? हो 9:30 वाजे बस स्टॉपवर. ठीक आहे, मग येतो मग. हो ठीक आहे ना. लवकर करशील तयारी तू, नाही तर मग तुलाच उशीर होते. मी तर लवकर करीन तयारी, तुम्ही या ना पटकन सलून मधून. मग जेवण खावण राहील अजून तुमच्या. तू माझी चिंता करू नको, तू आपला कर. आंघोळ पाणी कर, जेवण खाण कर, तयारी कर. मला उशीरही झाला तर आम्ही बाईकने येणार आहोत ना मग बापले. हा ठीक आहे मग येतो मग आम्ही बाईकने आरामात. जास्त आरामात नका येऊ. नाही येतो, लवकरच येतो. चल बाबा पटकन, आता आंघोळ पाणी करते ना, तयारी करते. आता यांची काही वाट बघत नाही मी. आई थांबून जा ना, आता अर्धा तासामध्ये तर स्वयंपाक होते. नाही ना लक्ष्मी, नारायण आहे ना आज घरी, आणून देईल डब्बा. जातो आता, वावरामध्ये खूप कामं आहेत. सकाळी ऊन कमी राहते तर वावरातले कामं करूशे वाटतात. पण बायांना वेळ आहे ना आई? हो, त्यांना अर्धा तास वेळ आहे. जातो मी समोर आपला थोडा बहुत काम करून घेते. आई त्या मोठी ताई आल्या होत्या ना वाढदिवस आहे म्हणून सांगायला. हो आली होती शांता, पण आता कुठे जमत नाही ना. गहू कापणी वावरामध्ये सुरू आहे. आता तू गेली असती तर मग घरी लागते ना कामा करायसाठी. तू घरी राहते तर कामाचं टेन्शन नाही मग मला. काय इच्छा तुझी जायची?
बघ बाबा, इच्छा असेल तर नारायणसोबत चालले जाल, मग नाही तर जाणंही होते आणि सायंकाळपर्यंत वापस येणं पण होते. का म्हणतात तर का माहित आई. अरे लक्ष्मी, झाला का स्वयंपाक? दे बरं पटकन, बनव बरं ताट, पटकन बनव, मला जायचं आहे. कुठे चालले तुम्ही? अरे डेकोरेशन घेऊन जायचं आहे ना. बापा नारायण, तू तर म्हणत होता ना आजची तारीख नाही आहे कुठलीच म्हणून, घरी जावं म्हणून, आणि आता एखादा मना आला ना जातो जातो करून राहिला. हो, तुम्ही मला पण म्हटलं होतं की मी आज नाही जात, घरीच आहे म्हणून. सांगितलं असतं तर लवकर स्वयंपाक केली असते. स्वयंपाक तर व्हायचंच आहे. आई लक्ष्मी, आज कुठलीच तारीख नव्हती. घरीच होतो मी आज, पण आता मी तिकडे बाहेर गेलो होतो ना, तर भाऊजींचा फोन आला. कोणते भाऊजी? हे राधाताईकडले भाऊजी, वाढदिवस आहे म्हणे, तुम्हाला निमंत्रण वगैरे नाही आहे का म्हणत होते. सांगितले नाही का म्हणत होते शांता वहिनींनी. आई सांगितलं का आपल्या इथं? हो, आली होती शांता सांगायसाठी, परवाच्या दिवशीच आली होती. पण मीच म्हटली आता गहू वगैरे कापणी सुरू आहे तर नाही जमणार म्हणून बोलली होती मी. हो, मला म्हणत होते, तुम्ही म्हणलं आता माहित नाही जी, म्हटलं आम्ही तर सायंकाळी काल आलो म्हटलं. तर त्यांच्या इथे चालला का तू? हो, डेकोरेशन सांगितलं त्यांनी. बापा बापा बापा, वेळेवर कोणी डेकोरेशन सांगते का? आजीचाच वाढदिवस आहे त्यांच्या घरी आणि आजच सांगितला तुला का पहिले सांगितला होता आणि तुझ्या लक्षात नव्हता? नाही आई, मला आधी वगैरे त्यांचा फोन वगैरे काही आला नाही, कोणीच नाही सांगितलं. मग आता सांगितलं तुला ना, होय म्हणून दिला का? आई आता सांगितलं, आता खाली आहो तर हो म्हणालो. आता तारीख बुक राहिली असती तर नाही म्हटलो असतो. आपल्याला का करायचं आहे, केव्हाच सांगू. हो, पण आता कधी जाशील, कधी नेशील सामान? वाढदिवसाच्याच आहे ना आई, जास्त सामान वगैरे लागत नाही. झाबरूला घेऊन जातो सोबत, होते पटकन करून. मग तू आताच जातो म्हणून राहिला, नाही तर आता आमच्या गोष्टीच सुरू होत्या की लक्ष्मी सोबत चालला जाशील म्हणून वाढदिवसाला. हो का? तर चल मग लक्ष्मी. का चल मग लक्ष्मी म्हणतात? काही तयारी नाही, बियारी नाही, स्वयंपाक व्हायचा आहे, आताच येऊ का तुमच्यासोबत? काही पण बापा तुम्ही पण. नाही, आता मला तर आताच जावं लागेल, डेकोरेशन करायचं आहे तर. जाऊन राहिला ना तो, तर देऊन देशील मग गिफ्ट. लिपाप्यामध्ये आता पैसेच टाकून देशील मग. ठीक आहे ना आई. भाजी शिजतच आहे, मी 2 पोळ्या टाकून देते पटकन. मग जेवण करून घ्या तुम्ही. कर बरं पटकन, पटकन टाक 2 पोळ्या. आम्ही तोपर्यंत गाडीमध्ये सामान वगैरे भरतो. हो ठीक आहे ना. आई तुम्ही थांबता ना आता? हो बाबा थांबतो आता. आई रडणार आहे, नाही चालला ना, मग माझा टिफिन कोण आणेल? चल दे बरं, मी लाटून देते पटकन पोळ्या, शेकतो. पोळ्याच बनवायच्या आहेत म्हणते ना? हो आई, पोळ्याच आहेत बनवायच्या, आणि भाजी शिजत आहे तर होऊन जाते 10 मिनिटात भाजी. हो चल चल, लाटून देते मी पटापटा.